कांदळवन म्हणजे एक पडीक निर्जीव जमीन असा समज पूर्वीपासूनच समाज मनात रूढ होता। मात्र किनारपट्टी भागात राहणाऱ्या समुदायांना या जंगलाचं महत्त्व पूर्वीपासूनच माहीत होतं। मासेमारी किंवा सरपणाच्या स्वरूपात हे जंगल त्यांच्या उपयोगी पडत होतं। मात्र त्यावर आधारित संघटित स्वरूपाचा रोजगार निर्माण करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती। कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण या योजनेअंतर्गत त्यांना ही संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं। कांदळवन कक्षाकडून या योजनेअंतर्गत किनारपट्टी भागात काही उपक्रम सुरू करण्यात आलेत। राज्य शासनाने 20 सप्टेंबर 2017 रोजी शासन निर्णय काढून कांदळवनावर आधारित उपजीविकेबाबतची योजना सुरू केली। सदर योजनेअंतर्गत कांदळवन सह व्यवस्थापन समिती मार्फत कांदळवनाच्या संरक्षण आणि संवर्धन तसेच उपजीविका निर्मितीबाबतची ही योजना आहे। सदर योजनेअंतर्गत आपण आतापर्यंत जवळपास 120 कांदळवन सहव्यवस्थापन समिती ची निर्मिती केली आहे आणि त्या अंतर्गत 256 सेल्फ हेल्प ग्रुप तयार करण्यात आले आहे आणि या सेल्फ हेल्प ग्रुप मार्फत आपण केकडा पालन, जिताडा पालन, कालवे पालन, शिंपले पालन, शोभिवंत मासे आणि इको टुरिझम या प्रकारचे उपजीविका निर्मितीचे स्कीम आपण राबवत आहोत। कांदळवनांवर आधारित रोजगार निर्माण करणाऱ्या गावांचा हा प्रवास मुंबईपासूनच सुरू होतो। मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या विरारमधील मारंबळपाडा गावात कांदळवनांवर आधारित काही योजना सुरू झाल्यात। वैतरणा खाडीला केंद्रस्थानी ठेवून या योजनांची आखणी करण्यात आली। मैंग्रोव कंजर्वेशन एंड लाइवलीहुड जनरेशन स्कीम के अंतर्गत हमने विरार शहर के पास में मारंबलपाड़ा गांव है उसका सिलेक्शन किया हुआ है। यहाँ पे बहुत ही सुंदर आइलैंड है जिसके ऊपर डेंस मैंग्रोव्स है और वैरायटीज़ काफ़ी मैंग्रोव्स की है। यहाँ के लोकल लोगों की एक समिति हमने स्थापित की है जिससे हम कांदळवन स्वव्यवस्थापन समिति ऐसे कहते हैं, जिसमें जो लोकल लोग हैं उन्हें ही सिलेक्ट किया गया है और उन्हें हमने अलग अलग सब्जेक्ट के ऊपर जो मैंग्रोव रिलेटेड है उसकी एक्सपर्ट से ट्रेनिंग करवाई है। जैसे मैंग्रोव आइडेंटिफिकेशन हो गया, बर्ड वॉचिंग और बाकी बोट चलाने की ट्रेनिंग, ये सब अलग अलग ट्रेनिंग्स दी है। उपजीविका निर्माण आणि निसर्ग पर्यटन अशा दोन्ही अनुषंगाने या गावात प्रकल्प राबवण्यात येत आहेत। यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला असून गावातील काही महिला गाईड म्हणून भूमिका बजावतात। वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून मारंबळपाडा सहव्यवस्थापन समिती सुरू करण्यात आली आहे। त्या समितीमार्फत जिताडा पालनाचे 4 प्रकल्प सध्या गावात सुरू आहेत। तसेच एक शोभिवंत माशांचा प्रकल्प सुरू आहे आणि पालघर जिल्ह्यात प्रथमच आमच्या गावात निसर्ग पर्यटनाचा एक प्रकल्प सुरू होतोय। त्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना जुईली बोट्यावरती नेऊन कांदळवनाचे सफारी करून त्यांना त्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही पुढे करणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यात जाताच आंजर्ले गावच्या कांदळवनांची महती कानावर पडायला सुरुवात होते। या गावानं समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीला जीवदान दिलं। या कासवांनी किनाऱ्यावर घरटी करून त्यामध्ये घातलेल्या अंड्यांचं या गावातील तरुण कासव मित्र रक्षण करतात। कासवांच्या पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडतात। अशा वेळी त्यांची नजर पडते खाडीतल्या कांदळवनावर आणि त्यांना वेध लागतात रोजगार निर्मितीचे। आम्ही आता इथे एक ग्रुप स्थापन केलेला आहे मँग्रोव फाउंडेशनच्या सहाय्याने, कांदळवन निसर्ग पर्यटन नावाचा। त्यामध्ये आम्ही 10 मुलं आहोत जे हे सगळे नव्याने शिकतोय। याच्या आधी आम्हाला या झाडांची किंवा पक्ष्यांची काही माहिती नव्हती।
आत्ता आमचं ट्रेनिंग होऊन इथे साधारण आम्हाला झाडांची माहिती किंवा पक्ष्यांची माहिती नव्याने समजते, ते आम्ही शिकतोय आणि आमचे पर्यटक जे आमच्याकडे येतात त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कांदळवनांवर आधारित रोजगार निर्मितीची ही वारी पुढे चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या किनारी वसलेल्या सोनगाव येथे पोहोचते. कांदळ प्रजातीचं दाट जंगल आणि त्यामधील मगरी हे या गावचं वैशिष्ट्य. सोनगावच्या गावकऱ्यांनी याच मगरींना आपल्या रोजगार निर्मितीचं साधन बनवलंय. त्यासाठी कांदळवन कक्षानं त्यांना बोट उपलब्ध करून दिली. याद्वारे सुरू झाली मगर सफारी. ही जी झाडं आहेत पाठीकडं याला कांदळवन बोलतात. तर ही झाडं जी आहेत त्यामागचं त्यांना इंग्लिशमध्ये नाव आहे कॅन्डिला कॅन्डल. ही झाडं जेव्हा त्यांनी पाहून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जे प्रोत्साहन केलं की तुम्ही ह्या झाडाचं महत्त्व आम्हाला पटवून दिलं. आणि महत्त्व पटवून दिल्यानंतर एक आमच्या मनात किंवा आमच्या स्थानिक इथल्या ग्रामस्थांच्या मनात एक ऊर्जा निर्माण झाली की इथंही काही होऊ शकतोय. हे पर्यटन स्थळ घोषित झाले खरं, पण ह्या मागे आपल्याला सर्वांना रोजगार मिळू शकेल. आणि ह्या माध्यमातून आम्ही सर्व एकट्ठा होऊन किंवा समिती स्थापन करून ह्या रोजगार कसे ह्यातल्या लोकांना स्थानिक लोकांना मिळेल ह्या माध्यमातून आम्ही सर्व इथे असे एकट्ठा झालो. निसर्ग पर्यटनाबरोबरच खेकडा किंवा कालवे पालनासारखे प्रकल्प गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेत. राजापूर तालुक्यातील जानशी हे गाव याचं एक उत्तम उदाहरण. अनसुरे खाडीच्या किनारी वसलेल्या या गावात गावकऱ्यांनी एकत्र येऊन खेकडा पालन प्रकल्प सुरू केला. कांदळवनाचं महत्त्व वगैरे आम्हाला काय गावपातळीवर माहिती नव्हतं, परंतु कांदळवन जो कक्ष आहे रत्नागिरीमार्फत आम्हाला समजलं की या कांदळवनामध्ये खेकडे उत्पन्न होऊ शकतात. मग त्यानंतर आम्हाला आमचे सहकारी म्हणजे कांदळवना कक्षातले बोंबले सर भेटले. त्यांनी आमची गाठभेट घालून की आपण हा असा प्रकल्प खेकड्यांचा प्रकल्प आपल्या गावामध्ये जानशी गावामध्ये राबवूया. आणि त्यांनी आम्हाला माहिती सांगितली. त्याशिवाय आम्हाला मालवणला मी जाऊन आलो, प्रत्यक्ष बघून आलो आणि आम्हाला विचार सुचला की गट स्थापन करून की प्रकल्प आपण हा खेकडा प्रकल्प आपण गावामध्ये राबवूया. किनारपट्टी भागातील अनेक गावांमध्ये 120 पेक्षा अधिक कांदळवन सहव्यवस्थापन समिती तयार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यास कांदळवन कक्षाला यश मिळालंय.